एमपीएससी ग्रुप सी 2026 ची जाहिरात आलेली आहे. तुम्हाला देखील महाराष्ट्रातील सर्वोत्तम लक्ष बॅच जॉईन करायची असेल तर त्याची प्रोसेस काय आहे, लाईव्ह लेक्चर्स कसे पाहावेत आणि पीडीएफ नोट्स कशा पद्धतीने डाउनलोड कराव्या याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, आपली जी लक्ष बॅच आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने जी बॅच आहे आपली, मग ती मराठी मीडियमची असो का इंग्रजी मीडियमची असतो, पूर्व प्लस मुख्य किंवा फक्त पूर्व असो, तर या सर्व बॅचेस जॉईन करण्याची एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया मी तुम्हाला आता सर्व समजून सांगतो, ज्याच्यामध्ये बॅच, लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, पीडीएफ, कुपन कोड कशा पद्धतीने अप्लाय करावा सर्व काही सांगणार आहे. याच्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला काय करायचंय की प्ले स्टोअरला जायचंय. जर तुमच्याकडे ऍपल असेल तरी चालेल बरं का, iOS पण चालेल, आपल्याकडे प्ले स्टोअर पण आहे. एखादा म्हणेल मला वेबसाईटच पाहिजे, तर त्या सगळ्या काही गोष्टी लॅपटॉप मध्येच पाहिजे. तर मित्रांनो, इग्नाइट अकॅडमी या सर्व ठिकाणी, म्हणजे कोणत्याही डिजिटल मोड मध्ये नाही असं होणार नाही, सर्व काही डिजिटल मोड मध्ये अवेलेबल आहे. समजा मी प्ले स्टोअरला गेलो, इथं मी इग्नाइट अकॅडमी हे नाव सर्च करावं लागेल मला. इथं सर्च केल्यानंतर बघा, हा रेड कलरचा लोगो आणि त्याच्यात ती व्हाईट कलरची पेन्सिल, इथं इग्नाइट अकॅडमी नाव, आणि इथं इन्स्टॉल या बटनवर मी क्लिक करेल. इन्स्टॉल या बटनवर क्लिक केल्यानंतर मला काय करावं लागेल माहितीये का, मला सर्वात आधी माझा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून ओटीपी ने द्वारे मला लॉग इन करावं लागेल. मी इथं मोबाईल नंबर टाकला, इथं तो 4 अंकी ओटीपी जातो आणि इंटर ओटीपी म्हणायचा. ओटीपी गेल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला कुठल्या कोर्सला एनरोल करायचं त्याच्यासाठी कॅटेगरी सिलेक्ट करावं लागेल. आता आपल्याला जायचं एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी. तर मी इथं कॅटेगरी आहेत वेगवेगळ्या बघा, आरटीओ, टीटी, सरसेवा, आयटीआय प्रिन्सिपल, बघा एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ही कॅटेगरी मी इथं सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर अशा पद्धतीने हे ओपन होतं. त्याच्यामध्ये मी काय करेल, या कोर्सेसवर क्लिक करेल. मित्रांनो, कुठे क्लिक करेल, या कोर्सेस या कॅटेगरीवर मी क्लिक करेल. मग कोर्सेस याच्यावर क्लिक केल्यानंतर माझ्याकडे या वेगवेगळ्या बॅचेस आहेत बघा. ही लक्ष बॅच आहे, पूर्व प्लस मुख्य इंटिग्रेटेड बॅच. ही पूर्व प्लस मुख्य, ही इंग्लिश मिडियमची बॅच, ही मराठी मिडियमची बॅच, ही फक्त पूर्व परीक्षेची बॅच, ही पूर्व परीक्षा इंग्लिश मिडियमची बॅच. तर अशा पद्धतीने या 4 बॅचेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. या चारींपैकी तुम्ही कोणतीही जॉईन करू शकतात. फॉर एक्झाम्पल मी वरची बॅच घेतो, तिच्यात जी आहे तर तो तुम्हाला 11 महिने व्हॅलिडिटी, 12,350 रुपयाला हे बॅच आहे. मग इथं मी बाय नाववर क्लिक करेल. बाय नाववर क्लिक केल्यानंतर सगळ्यात आधी बघा, हे जीएसटी वगैरे सर्व हे 13,856 एवढी प्राइस येते. परंतु सध्या त्याच्यावर जे आहे आरटीओ 30 28 जून 2026 असा कोड दिसतोय. जर मी हा कोड अप्लाय केला इग्नाइट 30 हा जर कोड मी अप्लाय केला, 30% ऑफ होऊन जाईल. तर ही बॅचची प्राइस जी आहे तर ती कमी होईल. अशा पद्धतीने जे काही कोड असतात तर ते तुम्ही अप्लाय करू शकतात. मी इथं पे ऑनलाईन म्हणेल. पे ऑनलाईन म्हटल्यानंतर माझ्याकडे बघा इथं 2 ऑप्शन आहेत. एक तर मी क्यूआर कोड करेल. क्यूआर कोड मी कधी करेल, जेव्हा माझ्या अकाउंटमध्ये पैसे नाही परंतु माझ्या भावाला, मित्राला, बहिणीला, वडिलांना, कोणाला दुसऱ्याला पेमेंट करायचं असेल तर लक्षात घ्या, तुम्ही क्यूआर कोड करायचा. तो क्यूआर कोड स्कॅन करून क्यूआर कोडचा स्क्रीनशॉट त्यांना पाठवून द्यायचा किंवा मोबाईल जरी त्यांच्या समोर धरला ते स्कॅन करून पेमेंट करून देतील आणि त्याच्यानंतर तुमची बॅच ऍक्टिव्हेट होऊन जाईल. मग जेव्हा आणि किंवा ऑनलाईन पण पे करू शकतात. भरपूर ऑप्शन आहे, कार्ड, सगळं काही ऑप्शन अवेलेबल आहे. परंतु सिंगल स्ट्रोक मध्येच तुम्हाला फी भरावी लागेल. बॅच झाली परचेस. आता लेक्चर पाहिजेत आपल्याला. तर रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला या कंटेंटच्या टॅबमध्ये पाहायला मिळतील आणि लाईव्ह लेक्चर्स लाईव्हच्या याच्यामध्ये. समजा एखादा लेक्चर्स आता लाईव्ह असेल, 6 वाजता लाईव्ह असेल आज, आणि तुम्ही बाहेर गेले, तुम्ही पाहिलं नाही, तर ते लेक्चर्स तुम्हाला जे काही विषयाचा फोल्डर वगैरे असेल तिथं तुम्हाला ऑटोमॅटिक येऊन लागेल. आता तुम्हाला बॅच परचेस करण्यासाठी लेक्चर्स कसे घेतात नेमके इग्नाइट वाले तर हे पाहायचं असेल तर डेमो लेक्चर्सवर क्लिक करायचं. सर्व डेमो लेक्चर्स वगैरे पाहून घ्यायचे. लाईव्ह सेक्शन मध्ये बघा इथं ओरिएंटेशन लेक्चर आहे बघा, हिस्ट्रीचं लेक्चर्स आहे. तर अशा पद्धतीने इथं क्लिक केलं तर तुम्हाला ते लेक्चर जे आहेत तर ते ज्यावेळी ते चालू होईल त्यावेळी ते पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर इथं बघा हे वेगवेगळे फोल्डर्स आहेत, तुम्ही कुठलेही जाऊ शकतात. आता मला पीडीएफ डाउनलोड करायचे, लेक्चर जे ज्या काही सरांनी नोट्स दिले त्या डाउनलोड करायचे, त्या कशा, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा टॉपिक आहे, इथं हा पीडीएफचा ऑप्शन आहे पहा, हे पीडीएफचं ऑप्शन आणि इथे वॉचचं ऑप्शन आहे. हे वॉचचं ऑप्शन व्हिडिओ पाहण्यासाठी, हे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी. अशा पद्धतीने ओपन झालं. मग इथं हे 3 रेषा दिसतात. मी पुन्हा इथं क्लिक करेल. इथं क्लिक केल्यानंतर हा एक्सपोर्ट नावाचा ऑप्शनवर आपल्याला पीडीएफ आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होते. बरेच उमेदवार डाउनलोड करतात. डाउनलोड नाही करायचं. डाउनलोड म्हणजे काय असतं की तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होतं. आपल्याला मोबाईलमध्ये नाही, तुम्हाला प्रिंट काढायची असेल, समजा एखाद्या उमेदवाराला प्रिंट काढायची आहे तर त्यांनी एक्सपोर्ट याच्यावर क्लिक करावं. एक्सपोर्टवर क्लिक केलं तर इथं तुम्ही पाहू शकतात डायरेक्टली माझ्या मोबाईलमध्ये ती पीडीएफ सेव्ह झालेली. अशा पद्धतीने तुम्ही लेक्चर्स, बॅच कशी जॉईन करावी आणि पीडीएफ नोट्स कशा डाउनलोड कराव्या या सर्व काही गोष्टींची माहिती दिलेली आहे. अन्य काही माहिती लागत असेल तर तुम्ही आपल्या टीमला जे आहे तर ते कॉल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.